वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरुसाक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि सद्गुरूंची प्रचिती परब्रह्माच्या स्वरूपामध्ये येण्याकरता शिष्याला गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित व्हावं लागतं. जोपर्यंत समर्पणाची भावना त्याच्या मनामध्ये पक्की होत नाही आणि त्याच्या क्रियेमध्ये सातत्याने ती व्यक्त होत नाही, तोपर्यंत एक प्रकारचा अहंभाव त्याला मनामधून अडवत असतो आणि हा अहंभाव समर्पणाच्या क्रियेमध्ये बाधा आणत असतो. तो शिष्य साधक शेवटी एक माणूस असतो आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा अहंभाव अगदी पहिल्यापासून विकसित झालेला असतो. जीवनाची अनेक वर्ष लौकिक व्यवहार करत असताना हा अहंभाव त्याला सहाय्यभूत ठरलेला असतो आणि त्यामुळे त्या अहंभावाला एकदम सोडणं, बाजूला करणं कोणालाही शक्य होत नाही. ही क्रिया हळूहळू करावी लागते आणि म्हणून आपण काल पाहत होतो की हा अहंकारच त्या शिष्याला गुरूंपासून लांब ठेवतो. तो स्वत्वाचं समर्पण लवकर करू देत नाही. हा जो अहंभाव आहे तो जर आपला नाहीसा झाला तर आपल्याला कुठेही किंमत उरणार नाही असं माणसाला वाटत असतं. खरं तर हा अहंभाव आपल्या सर्व प्रकारच्या विकासामध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा असतो. अगदी सामान्यपणे आपण जीवन जगत असतानाही, व्यवहार करत असतानाही जर आपण अहंभाव ठेवला तर आपल्याला फारसं ज्ञान मिळत नाही. आपल्याला ज्या लोकांशी आपलं नातेसंबंध दृढ करायचे आहेत ते सुद्धा अहंभावाने तुटतात, दूर होतात. म्हणजे हा अहंभाव खऱ्या अर्थाने आपल्या विकासामध्ये बाधा आणणारा आहे. ज्याचा अहंभाव दूर झाला किंवा जो आपल्या अहंभावाला दूर करण्यामध्ये यशस्वी होतो त्याचं व्यावहारिक जीवन देखील संपन्न होतं. ज्यावेळेला माणसाचा अहंभाव नाहीसा होतो त्यावेळेला स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये नम्रता येते, विनयशीलता येते आणि हा विनय सगळ्यात मोठा गुण मानला जातो. तो व्यवहारातही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि व्यवहाराप्रमाणे, व्यावहारिक जीवनाप्रमाणे आध्यात्मिक जीवनातही तेवढाच महत्त्वाचा आहे. विद्या विनयेन शोभते असं आपल्याकडे म्हटलं जातं की विद्या, ज्ञान हे त्या ठिकाणी शोभतं ज्या ठिकाणी विनय हा गुण आहे आणि विनय ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी माणसाला सर्व प्रकारचं ज्ञान मिळतं, समाजाकडून सहकार्य मिळतं. तो जे जे काही काम करेल त्या प्रत्येक कार्याला समाजातून संमती मिळते. आणि जर विनय नसेल, अहंभाव असेल तर मात्र तो माणूस एकाकी पडल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही तर त्या अहंकारामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्वाचं देखील नुकसान होत असतं. पण ही गोष्ट माणूस लवकर मान्य करत नाही, कारण तो अहंभाव आपल्यापासून दूर कसा करायचा हे त्याला कळत नाही आणि त्या अहंभावाने प्रेरित होऊन त्याचं जे एक त्यांनी विश्व तयार केलेलं असतं त्या विश्वामध्येच तो रमतो. त्याच्यातून मात्र बाहेर पडण्याची त्याची इच्छा नसते आणि हा अहंभाव आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माणसाला पुढची प्रगती करू देत नाही. म्हणून सगळ्यात आधी गुरूंच्या ठिकाणी शिष्याने या अहंभावाचं समर्पण करायला शिकलं पाहिजे. मग ज्या वेळेला तो हा अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष कशाचा असतो तर तो अहंभाव आणि विनयशीलतेचा गुण जास्तीत जास्त प्रकाशित करण्याचा तो प्रयत्न करतो आणि अहंभाव दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये तो अहंभाव कायम वरचढ ठरतो. याकरता शिष्याला आणखीन एक गोष्ट करता येते ती म्हणजे आपली जी प्रत्येक कृती, क्रिया
आपण करतो त्याच्या मागे जो अहंभाव असतो, त्या अहंभावाच्या ठिकाणी त्याला दुसरी भावना जर ठेवता आली तर तो अहंभाव दूर करू शकतो. मग दुसरी भावना कुठली? तर माझ्या हातून घडणारं प्रत्येक कार्य मी करत नाही, तर माझ्या अंतर्यामी स्थित असणारं जे चैतन्य आहे त्याच्या प्रेरणेने ती होते. माझ्यामध्ये एवढं कुठे सामर्थ्य आहे की मी सर्व प्रकारचं कार्य करू शकेल. माझ्या अंतर्यामी सामर्थ्याचा जो स्रोत उपस्थित आहे त्याच्यामुळे माझं शरीर विविध प्रकारचं कार्य करू शकतं. त्यामुळे हा भाव जसा जसा तो दृढ करत जाईल की मी ही गोष्ट करत नाही, माझ्यामध्ये असणारं चैतन्य, माझ्यामध्ये असणारी शक्ती, मला गुरूंकडून मिळणारी प्रेरणा, याच्यातून या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्यावेळेला मात्र तो अहंकाराचा भाव हळूहळू कमी होत जाईल. आता याचं उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर गोंदवलेकर महाराजांचा देता येईल, समर्थ रामदास स्वामींचं देता येईल. यांच्या हातून घडणारं प्रत्येक कार्य ते भगवान श्रीरामांची इच्छा असं समजून त्यांच्या ठिकाणी समर्पित करायचे. म्हणजे कुठल्याही कामाचं कर्तृत्व भाव स्वतःकडे घेत नव्हते. कुठलाही अहंभाव त्याच्यामुळे मनाला चिकटत नव्हता की मी हे करत नाही, भगवान श्रीराम माझ्याकडनं हे काम करून घेत आहेत, त्यांची इच्छा आहे म्हणून या प्रकारचं कार्य घडतं आहे, असाच भाव कायम सदोदित ते आपल्या मनामध्ये बाळगत होते. आणि म्हणून आपण पाहतो की समर्थ रामदास स्वामी असू द्यात किंवा श्री गोंदवलेकर महाराज असू द्यात, महान असे संत होऊन गेले. त्यांचा आदर्श आपण समोर ठेवतो. आता हा आदर्श समोर ठेवत असताना देखील ते कसे वागले, त्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या या दोषांवरती कशी मात केली, हे आपण अभ्यासायला हवं. शेवटी कसं आहे की संत जरी ते झाले तरी त्यांचा सगळा प्रवास हा सामान्य माणसापासूनच सुरू होताना आपल्याला दिसतो. ज्या प्रकारचे अवरोध आपल्याला आपल्या साधनेमध्ये येतात, त्रास होतो, त्याच प्रकारचे अवरोध त्यांच्या देखील आध्यात्मिक प्रवासामध्ये त्यांना अनुभवायला आले होते. आपण त्या अवरोधांना दूर करायला असमर्थ ठरतो आणि मग साधनेतूनच आपण बाहेर जातो. तर ही जी मंडळी आहेत, या मंडळींनी मात्र येणारे अवरोध, येणाऱ्या अडचणी, येणारे अडथळे सहजतेने दूर केलेले दिसतात आणि आध्यात्मिक जगतामध्ये त्यांनी आपलं स्थान पक्क करून ठेवलेलं आपण पाहतो. तर हे आपण त्यांच्याकडनं शिकायला हवं. अशा पद्धतीने हळूहळू अहंकाराचा भाव आपला अशक्त व्हायला लागतो, मीपणा नाहीसा व्हायला लागतो आणि मग ती व्यक्ती, तो शिष्य गुरूंच्या ठिकाणी समर्पित होत जातो. आता जसं जसं माणूस गुरूंच्या ठिकाणी समर्पित व्हायला लागतो तसं तसं तो रिक्त होत जातो. या समर्पणाचे अनेक अनुभव हळूहळू शिष्याला यायला लागतात. आता जसं मागे पण आपण बघितलं की एक गोष्ट आपल्याला असं वाटत असते की आपण जर गुरूंच्या ठिकाणी समर्पित झालो तर आपलं संपूर्ण अस्तित्व नाहीसं होईल. खरं तसं होत नसतं. उलट आपलं एक स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध होत जातं आणि ते जे स्वतंत्र अस्तित्व असतं ते गुणांनी परिपूर्ण असतं, सद्गुणांनी संपन्न झालेलं असतं, ज्ञानाने परिपूर्ण झालेलं असतं आणि शक्तीने सामर्थ्यशाली झालेलं असतं. असं एक वेगळंच व्यक्तिमत्व आपल्यामध्ये खुलायला लागतं. म्हणून जसं जसं समर्पण गुरूंच्या ठिकाणी शिष्याकडून होत जाईल तसे तसे त्याला अनुभव यायला लागतात. कुठले अनुभव येतात शिष्याला गुरूंच्या प्रती? तर पहिला अनुभव त्याला असा येतो की गुरु आपल्या अंतर्यामी प्रकट व्हायला लागले आहेत. ज्या गुरूंशी, देहधारी गुरूंशी आपलं नातं आध्यात्मिक पातळीवरती जोडलं गेलेलं आहे, ते गुरु अंतर्यामी हळूहळू प्रकट व्हायला लागतात. प्रकट व्हायला लागतात याचा अर्थ असा होतो की आपल्या मनातले दोष विकार कमी व्हायला लागतात आणि गुरूंची पूर्ण प्रतिमा मनामध्ये आकाराला येते. मन हळूहळू त्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं.
बघा, जर अंतर्यामी आपलं मन स्थिर झालं नाही तर आपल्या गुरूंची प्रतिमा किंवा आपल्या आराध्य दैवताची प्रतिमा आपल्या अंतर्यामी संपूर्णपणे आकाराला येत नाही. काही क्षण येते, काही क्षणानंतर निघून जाते. का? कारण मनामध्ये विकल्प असतात, मनामध्ये दोष शिल्लक राहिलेले असतात. आणि या दोषांची निवृत्ती जशी जशी होईल तसं तसं ते सद्गुरू तत्व किंवा आत्मतत्व एका विशिष्ट आकारामध्ये व्यक्त व्हायला लागतं, प्रकट व्हायला लागतं. ही अनुभूती शिष्याला यायला लागते. आपल्या सद्गुरूंची शक्ती आपल्या अंतर्यामी प्रवाहित व्हायला लागते. हाही अनुभव त्याला यायला लागतो. खरं तर गुरूंची शक्ती शिष्याच्या अंतर्यामी निरंतर प्रवाहित होत असते, पण ती जाणण्या इतकी क्षमता त्याच्यामध्ये नसते. ज्या वेळेला गुरु शिष्याला दीक्षा देतात त्याच वेळेला गुरूंची जी शक्ती असते ती शिष्याच्या अंतर्यामी प्रवाहित व्हायला लागलेली असते. मग आपल्याला का जाणवत नाही? कारण आपली जाणीव तितकी सूक्ष्म नसते. आपल्या जाणीवा स्थूल असतात. केवळ स्थूल पदार्थांच्या आणि स्थूल भौतिक जगताचीच जाणीव आपल्या मनाला आणि बुद्धीला होत असते. तेवढी सूक्ष्मता आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये आलेली नसते. त्याचबरोबर अनेक विकल्प आपल्या मनामध्ये असतात. बुद्धीमध्ये काहीतरी विपरीत असं ज्ञान भरलेलं असतं. आणि जोपर्यंत हे सगळं गबाळ, हा सगळा वाईट भाग बाहेर पडत नाही तोपर्यंत गुरूंची ती अद्भुत अशी शक्ती आपल्या अंतर्यामी प्रवाहित होते आहे हे आपल्याला जाणवत नाही. मग ती केव्हा जाणवायला लागते? तर जसं जसं आपण सद्गुरूंच्या ठिकाणी नम्र व्हायला लागतो, विनयशील व्हायला लागतो, सर्वस्वाचं समर्पण करायला लागतो आणि त्या गुरूंशी मनाने तादात्म्य पावायला लागतो, त्यावेळेला आपल्याला त्या आंतरिक प्रवाहाची जाणीव व्हायला लागते. आणि मग आणखीन एक अनुभव शिष्याला संपन्न करतो, तो म्हणजे आपल्यातलं मोठेपणाचं आणि कर्तृत्वाचा भाव त्याच्यातला गळून जायला लागतो. आपण कुणीतरी आहोत, आपण काहीतरी आहोत, आपण फार मोठे कर्तृत्ववान आहोत, आपल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. आपण नसू किंवा आपण एखादी गोष्ट केली नाही तर ती गोष्ट घडणार नाही, असे जे काही त्याचे भाव असतात हे सगळे हळूहळू गळून जायला लागतात. आणि हे भाव जसे गळून जातील तसे तसे त्या अंतर्यामी प्रवाहित होणाऱ्या शक्तिप्रवाहाशी तो एकरूप व्हायला लागतो. त्याला त्याची जाणीव प्राकर्षाने व्हायला लागते. आणि जर आपला अहंभाव नाहीसा झाला नाही तर गुरूंनी आपल्या आतमध्ये जो शक्तीचा प्रवाह दिलेला आहे त्याची जाणीव मात्र माणसाला कधीही होत नाही. बघा, हा अहंभाव किती मोठा अडथळा आहे आपल्या आत्मिक विकासामधला. हा अहंभाव जर बाजूला झाला, दूर झाला, तर आत्मिक पातळीवर घडून येणाऱ्या सूक्ष्मतर घटनांची जाणीव नोंद आपण करू शकतो. पण तो अहंभाव जर आपण दूर करू शकलो नाही, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले नाहीत आणि आपोआप काहीतरी घडेल अशी जर वाट बघत बसलो तर सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये असूनही, गुरूंनी प्रयत्न करूनही, आपल्याला सगळ्यात मोठा अधिकार देऊनही, आपली शक्ती देऊनही त्याचा उपयोग होत नाही. तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून हा अहंकार सगळ्यात मोठा आपला शत्रू आहे. याच्यापासून आपण स्वतःला दूर केलं पाहिजे. गुरूंच्या प्रती शिष्याचं सामान्य जरी समर्पण झालं तरी त्यांची शक्ती त्याच्यामध्ये प्रवाहित होते आणि एका दृष्टीने, गुरूंच्या एका दृष्टीने किंवा स्पर्शाने आत्मज्ञान
त्याला होऊ शकतं. आणि अशा अनेक कथा आपण ऐकतो. त्या गुरूंमध्ये एवढं सामर्थ्य असतं की केवळ त्यांच्या एका दृष्टीच्या कटाक्षाने किंवा त्यांनी केलेल्या स्पर्शाने आत्मज्ञान प्राप्त झालेली लोक आहेत. पण हे केव्हा होतं? ज्यावेळेला गुरूंशी तादात्म्यता येते तेव्हा, गुरूंवरती पूर्ण विश्वास, दृढ श्रद्धा असते तेव्हा. त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांच्या समोर एक विचार मांडला होता की समाधी ही काय असते, त्या भगवंताचं अस्तित्व कसं जाणायचं असतं. आणि त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पायाचा स्पर्श विवेकानंदांच्या छातीला केला आणि त्याच क्षणी स्वामी विवेकानंदांची समाधी लागली. स्वामी विवेकानंद अत्यंत सात्विक प्रवृत्तीचे आहेत. रामकृष्ण परमहंसांविषयी त्यांच्या मनामध्ये आदर आहे, श्रद्धा आहे. फक्त ते जे आत्मस्वरूप आहे ते सगुण साकार आहे की निर्गुण निराकार आहे याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये विकल्प होता. आधी अनेक पुस्तकं वाचलेली होती, अनेक पुस्तकांचा अभ्यास त्यांचा झालेला होता आणि काही संघटनांमध्ये जाऊन त्यांना असं वाटत होतं की परमेश्वर हे सगुण साकार रूपामध्ये येऊ शकत नाही, ती निर्गुण निराकार अशी वस्तू आहे. तिचा अनुभव केवळ रामकृष्ण परमहंसांनी त्यांना स्पर्श करून दिले. हे सामर्थ्य सद्गुरूंमध्ये असतं आणि म्हणून गुरूंच्या एका कृपा कटाक्षाने शिष्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व अशा पद्धतीने रूपांतरित होऊ शकतं. त्यासाठी अट एकच असते, ती म्हणजे शिष्याने पूर्णपणे स्वतःला रिक्त करणं, मोकळं करणं. आपल्या मनामध्ये जे दुराग्रह आहेत किंवा विकल्प आहेत ते विकल्पाचे भाव नाहीसे करणं. तसं जर ते झाले तर त्याला निश्चितपणाने अनुभव आल्याशिवाय राहत नाही. बघा, मनामध्ये आपल्या दुराग्रह असतातच, विकल्प असतातच. मग पहिल्यांदा आपल्याला विकल्प आणि दुराग्रह दूर केले पाहिजे. मग ते कसे दूर करणार? मनातले विकल्प दूर करायचे असतील तर सद्गुरूंशी कायम संवाद साधला पाहिजे. मनातल्या शंका विकल्प तेव्हाच दूर होऊ शकतात जेव्हा आपण मोकळेपणाने सद्गुरूंशी चर्चा करू. अनेक गोष्टी त्यांच्या मुखातून ज्यावेळेला व्यक्त होतात त्यावेळेला आपल्या शंका सहजतेने दूर होतात आणि सत्याच्या आपण आणखीन जवळ जातो. त्यानंतर मनामध्ये दुराग्रह असतात. आता हे दुराग्रह कसे निर्माण होतात? तर व्यावहारिक जीवन जगत असताना राग, द्वेष, मत्सर, अहंकार ह्या दोषांमुळे नाना प्रकारचे दुराग्रह मनामध्ये निर्माण होतात. आणि हे जर आपल्याला दूर करायचे असतील तर सगळ्यांविषयी चांगला भाव मनामध्ये बाळगता आला पाहिजे. तो लगेच चटकन आपल्याला साध्य होत नाही. म्हणून सद्गुरूंचा संग आवश्यक आहे. मग सद्गुरूंचा प्रत्यक्ष संग जर आपल्याला मिळत नसेल तर काय करणार? कारण 24 तास काही आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात राहू शकत नाही. सद्गुरू आपल्यापासून लांबही राहू शकतात. मग सद्गुरूंचा संग मिळणार कसा? तर सद्गुरूंचा संग त्यांच्या चिंतनातून मिळतो. सद्गुरूंचं कायम स्वरूप आपल्या मनामध्ये स्थिर करणं. सद्गुरू माझ्याबरोबर आहेत, मी त्यांच्या छत्रछायेखाली आहे, अशा पद्धतीने सद्गुरूंचं अनुसंधान ज्या वेळेला शिष्य करायला लागतो त्यावेळेला त्याच्या मनातले दुराग्रह नाहीसे होतात. त्यांच्याशी संवाद साधून विकल्प नाहीसे होतात. आणि असं जर झालं तर तो शिष्य निश्चितपणाने
हे सूक्ष्म पातळीवरचे अनुभव घेऊ शकतो. हे जे गुरु असतात हे सातत्याने काय करतात, तर जो शिष्य असतो त्या शिष्याच्या मनामध्ये, अचेतन मनामध्ये आणि चेतन मनामध्ये त्याची जी अहंकाराची शक्ती असते ती न वाढवता त्याच्याकडून विविध प्रकारचं कार्य करून घेतात. बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की गुरु शिष्याच्या चेतन आणि अचेतन मनामध्ये जी अहंकाराची शक्ती आहे तिला न वाढवता कार्य करण्याचं प्रशिक्षण त्याला देतात. सामान्यपणे आपण कुठलंही काम केलं की आपला अहंकार वाढतो की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. पण गुरु काय करतात, तर त्या शिष्याचं जे मन आहे त्या मनामध्ये, आता मनसुद्धा दोन पातळीवर त्याचा आपण विचार करतो की एक चेतन मन आहे आणि दुसरं अचेतन मन आहे. ह्या चेतन मनामध्ये जे काही आपण क्रियाकर्म करतो त्याविषयीची जाणीव स्पष्ट असते आणि जे अचेतन मन आहे त्याच्यामध्ये ह्या जाणीवा सुप्त स्वरूपामध्ये असतात, पण त्या असतात, बीज रूपामध्ये असतात. तर चेतन आणि अचेतन मनामध्ये जो अहंकार आपल्यामध्ये भरलेला असतो तो न वाढवता कार्य करण्याचं प्रशिक्षण सद्गुरू शिष्याला देतात. ते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करतात की ज्याच्यातून शिष्याला कळायला लागतं की हा अहंकार त्याच्या मनावरती कशा पद्धतीने राज्य गाजवतो आणि त्यातून त्याने स्वतःला कसं दूर करावं. असे अनेक घटनाप्रसंग शिष्यांच्या संदर्भात घडतात. एक उदाहरण म्हणून सांगते, बहुतेक सगळ्यांनाही माहिती आहे. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज हे दोघं गडावर चाललेले असताना शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला की मी राजा आहे, मी सगळ्यांचं पालन करतो, पोषण करतो. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याआधीचा जो त्यांचा कालावधी होता त्याच्यामध्ये त्यांनी समाज एकत्रित केला. स्वधर्माविषयी, स्वराज्याविषयी त्यांनी चांगले उदात्त भाव लोकांच्या मनामध्ये जागृत केले, संघटन निर्माण केलं आणि थोडासा एक अहंकार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला की मी सगळ्यांचं पालन पोषण करतो, मी पालन करता आहे. हा त्यांच्या मनातला भाव ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामींना जाणवला त्यावेळेला त्या गडावरनं ते चालले होते आणि एक मोठा दगड तिथे पडलेला होता. तिथं काही कामही चालू होतं, काही लोक दगडं फोडत होते. समर्थ रामदास स्वामी एका मोठ्या शिळेजवळ गेले, दगडाजवळ गेले आणि तिथे जवळच काम करणाऱ्या एका कामगाराला सांगितलं की हा दगड फोडा. शिवाजी महाराज त्यांच्याबरोबर होते. तो दगड त्यांनी फोडायला लावला आणि एवढ्या मोठ्या त्या दगडाच्या आत, त्या शिळेच्या आतमध्ये एक छोटीशी बेटकुळी बसलेली त्यांनी बघितली आणि ती शिवाजी महाराजांना त्यांनी दाखवली आणि तिचं देखील पालनपोषण तूच करतोस का असं त्यांना विचारलं. त्यावेळेला शिवाजी महाराजांना आपली चूक कळून आली. एवढ्या मोठ्या शिळेमध्ये एक बेटकुळी जिवंत राहते, ती काय आपली सत्ता आहे का? ती आपल्यामुळे जिवंत राहते का? हा प्रश्न लगेच शिवाजी महाराजांच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि आपण विनाकारण सगळ्याचं कर्तृत्व भाव घेतो आहोत याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी समर्थांची माफी मागितली. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आलं की करता करविता आपण नव्हे, करता करविता प्रत्यक्ष परमेश्वर आहे. त्याची इच्छा असेल तर कुठलाही जीव कुठेही कसाही जिवंत राहू शकतो, कसंही जगू शकतो. त्याच्यामध्ये माणसाचं कर्तृत्व नाही. माणूस
हा त्या परमेश्वराने निर्माण केलेल्या निसर्गाचा केवळ एक घटक आहे. तो या संपूर्ण निसर्गाचा नियंता नाही आणि आज हीच चूक आपली होते आहे. थोडंसं आपल्या हातून काही काम झालं की लगेच आपल्याला असं वाटायला लागतं की सगळं करता करविता मीच आहे, माझ्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होतात, मी जर नसेल तर कुठलंच काम होणार नाही. हा जो भ्रम माणसाचा आहे तो त्या अहंकारामुळे निर्माण होतो आणि हाच अहंकार त्याच्या विकासाच्या मार्गामध्ये मोठा रोडा ठरतो. त्या अहंकाराला पार करून माणसाला जाता येत नाही आणि म्हणून आजही आपल्याकडे बुद्धिमान लोक कमी नाहीत, ज्ञानी लोक कमी नाही, विद्वान लोक कमी नाही, पण तरीही समाजाची जी दुरावस्था आहे त्याला सगळ्यात मोठं कारण हा अहंकार आहे. या अहंकाराने इतकी माणसाची बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे की तो स्वतः काय करतो आहे आणि त्याचे काय परिणाम भविष्यात आपल्यालाही भोगावे लागणार आहेत आणि आपल्याबरोबर आपल्या समाजाला भोगावे लागणार आहेत हे त्याला कळत नाही. याच्याकरता त्यावेळेला सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरू शिष्याला जेव्हा आपल्या छत्रछायेखाली घेतात त्यावेळेला त्याच्याकडनं अफाट असं कर्तृत्व गाजवून घेतात, कार्य करून घेतात, संपूर्ण मानव जीवनाच्या कल्याणाचं कार्य करून घेतात, परंतु त्या व्यक्तीमधला अहंकार मात्र वाढू देत नाहीत. ही कला केवळ आणि केवळ सद्गुरू आपल्या शिष्यांना शिकवतात. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवरती एवढी मोठी टीका लिहिली ज्ञानेश्वरी, पण कुठेही त्यांनी स्वतःकडे त्याचा कर्तृत्व भाव घेतला नाही. माझे सद्गुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज माझ्या वाणीला आणि माझ्या बुद्धीला प्रेरणा देऊन हे सगळं लिहून घेत आहेत असं पदोपदी ते म्हणतात. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना आपलं धर्म कार्य करण्याकरता जी प्रेरणा दिली आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचं नावलौकिक वाढला, त्याचा कर्तृत्वभाव त्यांनी कधीही आपल्याकडे घेतला नाही. ते कायम आपल्या सद्गुरूंच्या चरणी त्यांनी तो समर्पित केला. हे समर्पणाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे यातून शिष्य हळूहळू शिकायला लागतो आणि आपल्या गुरूंमध्ये आणि आपल्यामध्ये हा अहंकार कसा बाधक आहे हे त्याला जाणवतं आणि तो त्या अहंकाराला दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. त्यावेळेला गुरूंप्रती समर्पण करताना त्याच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो आणि प्रेम जागृत व्हायला लागतं. त्याला असा अनुभव यायला लागतो की त्याने या समर्पणातून अनेक अविश्वसनीय असं काहीतरी प्राप्त केलेलं आहे. जसं जसं तो समर्पण करतो तसं तसं एक वेगळं व्यक्तिमत्व त्याला अनुभवायला येतं की जे सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त आहे आणि जे कार्य सद्गुरू त्याच्या हातून करून घेतात त्याच्यातून एक अविश्वसनीय अद्भुत अशी गोष्ट त्याला प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो. ही अशी एक शक्ती आहे की जिची कल्पना त्याने स्वप्नातही कधी केलेली नसते, ती त्याच्या जवळ येते आणि त्यातूनच हळूहळू तो संपूर्ण समर्पणापर्यंत येतो. कुठल्याही शिष्याकडून एकदम समर्पण होत नाही. ही समर्पणाची क्रिया हळूहळू होते आणि शिष्य जोपर्यंत समर्पण करत नाही तोपर्यंत त्याचं आंतरिक अनुभूती या त्याला येत नाही. तो अहंभाव कायम त्याला नाडतो, त्रास देतो. त्याच्यामध्ये आणि गुरूंमध्ये कायम अंतर ठेवतो, त्याच्यामध्ये आणि ज्ञानामध्ये कायम अंतर ठेवतो. म्हणून शिष्याने ही गोष्ट नीट लक्षात घ्यावी, याचं चिंतन करावं आणि आपण काय वागतो आहोत, कसे वागतो आहोत.
आपल्याला कुठल्या गोष्टी त्रास देत आहेत त्या कशा पद्धतीने दूर कराव्यात याचा कायम चिंतन करायला हवं. त्याशिवाय त्या शिष्याची आत्मिक प्रगती होत नाही. तर अशा पद्धतीने आपण आता समर्पणाचा भाव या ठिकाणी बघितलेला आहे. यानंतर पुढचा नवीन विषय याच संदर्भात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. श्री गुरुदेवाय नमः.